हॅलो स्टुडंट्स, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आपला जो मॅनेजमेंट अकाउंटिंगचा पहिला युनिट चालू आहे, इंट्रोडक्शन टू मॅनेजमेंट अकाउंटिंग, त्यातला शेवटचा पॉईंट टूल्स अँड टेक्निक्स ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग बघणार आहोत. ओके, त्यामध्ये आपल्याला समोर दिसतंय त्याप्रमाणे पहिलं जे टूल्स आहे मॅनेजमेंट अकाउंटिंगचं ते आहे फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस. आता फायनान्शियल स्टेटमेंट आपल्याला माहीत आहे की फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे नॉर्मली त्यामध्ये काय येतं तर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट जी कोणत्याही बिझनेसच्या अकाउंटिंग इयरच्या एंडिंगला काय केली जाते, प्रिपेअर केली जाते. मग ह्यामध्ये तेच केलं जातं की फायनान्शियल स्टेटमेंट जे आहेत, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट ह्या वेगवेगळ्या पिरियडच्या वेगवेगळ्या पद्धतीने काय केले जातात, प्रिपेअर केल्या जातात. म्हणजे फॉर एक्झाम्पल कॉमन साईज स्टेटमेंट असेल किंवा कम्पेरेटिव्ह स्टेटमेंट किंवा ट्रेंड ॲनालिसिस, आणि ज्याचा उपयोग मॅनेजमेंटला त्या बिझनेसचा ग्रोथ रेट काय आहे तो जाणून घेण्यासाठी होतो. ओके, त्यानंतर सेकंड जे टूल आहे ते आहे रेशो ॲनालिसिस. म्हणजे रेशो ॲनालिसिसमध्ये काय असतं तर रेशो ॲनालिसिसमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे रेशो असतात जे कॅल्क्युलेट करून बिझनेसचे ॲक्च्युअल पोझिशन काय आहे किंवा बिझनेसमध्ये ज्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज चालू असतात त्यांच्यावर कंट्रोल ठेवण्यासाठी काय केलं जातं, रेशो ॲनालिसिसचा उपयोग होतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट टूल आहे स्टँडर्ड कॉस्टिंग. मुळात आधी स्टँडर्ड कॉस्टिंग काय ते समजून घ्या. स्टँडर्ड कॉस्टिंग म्हणजे काय आहे तर स्टँडर्ड कॉस्टिंग इज अ प्री डिटरमाइंड कॉस्ट. म्हणजे ह्यामध्ये काय केलं जातं तर जे बिझनेसचं जे परफॉर्मन्स असतं ते चेक करण्यासाठी किंवा त्याचं मोजमाप करण्यासाठी एक स्टँडर्ड ठरवलेला असतो की ह्या लेवलला जाऊन काय झालं पाहिजे, बिझनेसचा परफॉर्मन्स झाला पाहिजे. मग त्यावेळी ज्यावेळी एका पर्टिक्युलर पिरियडच्या वेळी ज्यावेळी मोजमाप केलं जातं त्यावेळी ॲक्च्युअल परफॉर्मन्स आणि स्टँडर्ड परफॉर्मन्स ह्यामध्ये समजा काही कारणास्तव जर फरक पडत असेल तर तो फरक का पडतो हे जाणून घेण्यासाठी स्टँडर्ड कॉस्टिंगचा आपल्याला उपयोग होतो. ओके, त्यानंतर पुढचं जे टूल्स आहे ते आहे मार्जिनल कॉस्टिंग. बिझनेसच्या प्रोडक्टच्या सेल संदर्भात जर काही समस्या असतील, म्हणजे सेलिंग प्राईस ठरवायची असेल किंवा सेलिंग मिक्सची मेथड सिलेक्ट करायची असेल किंवा समजा एखादं स्केअर रॉ मटेरियल असेल त्याचा यूज अधिकाधिक कसा करता येईल चांगल्या पद्धतीने याबाबतचे जे डिसिजन्स असतात ते घेण्यासाठी मार्जिनल कॉस्टिंग या टूल्सचा उपयोग आपल्याला होतो. ओके, त्यानंतर पुढचं टूल्स बघूया. पुढचं पाचवं टूल्स आहे बजेटरी कंट्रोल. आता बजेटरी कंट्रोलमध्ये काय होतं तर जसं नावातच आहे की कंट्रोल, बिझनेसचे जे परफॉर्मन्स असतं किंवा ज्या ॲक्टिव्हिटीज असतात वेगवेगळ्या स्तरावरच्या त्यांच्यावर कंट्रोल ठेवण्याचं काम कोण करतं, बजेटरी कंट्रोल. की ह्याच्यामध्ये काय केलं जातं तर थोडक्यात बजेट प्रेझेंट केलं जातं बिझनेसचं फ्युचर प्लॅन संदर्भात. मग जर काही पॉलिसीज किंवा प्लॅन आखायचे असतील तर त्यांसाठी येणारा खर्च काय असेल किंवा साधारण काय अरेंजमेंट करावी लागेल आपल्याला त्याबाबतचं काय केला जातो, यामध्ये अभ्यास केला जातो. ओके, त्यानंतर पुढचं जे टूल्स आहे ते आहे डिसिजन मेकिंग अकाउंटिंग. आपल्याला माहीत आहे की बिझनेस म्हटल्यानंतर त्याला वेगवेगळे प्रॉब्लेम्सला फेस करावं लागतं. मग हे जे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी जे वेगवेगळे अल्टरनेटिव्स किंवा उपाययोजना अवेलेबल असतात त्यापैकी कोणती बेस्ट ठरेल ती चूज करण्यासाठी ह्या डिसिजन मेकिंग अकाउंटिंग ह्या टूल्सचा उपयोग होतो. ओके, त्यानंतर पुढचं टूल्स जे आहे ते मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम, MIS आपण ज्याला म्हणतो ते. आपल्याला माहिती आहे की बिझनेस चालवायचा झाला तर बिझनेसमध्ये जे वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतात त्यामध्ये काम करणाऱ्या एम्प्लॉईजमध्ये चांगल्या पद्धतीचं फ्री फ्लो कम्युनिकेशन असणं गरजेचं असतं आणि ते साधण्यासाठी MIS ह्या टूल्सचा उपयोग चांगल्या रीतीने आपण करू शकतो. ओके, त्यानंतर पुढचं टूल्स आहे स्टॅटिस्टिकल टेक्निक्स. ह्यामध्ये स्टॅटिस्टिकल टेक्निक्स म्हणजे फॉर एक्झाम्पल क्वालिटी कंट्रोल असेल किंवा रिग्रेशन्स असतील, ह्या टेक्निक्सचा वापर करून जे मॅनेजमेंटला येणारे प्रॉब्लेम असतात ते सॉल्व करण्याचा प्रयत्न केला जातो. ओके, त्यानंतर पुढचं जे टूल्स आहे ते आहे
मॅनेजमेंट रिपोर्टिंग. म्हणजे मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये मॅनेजमेंट अकाउंटंट जो वेगवेगळे रिपोर्ट्स तयार करतो की त्या रिपोर्ट्सच्या आधारावर त्या बिझनेसची स्ट्रेंथ काय आहे किंवा त्या बिझनेसचे वीक पॉईंट्स काय आहेत, बिझनेसला इन फ्युचर कोणत्या अपॉर्च्युनिटीज आहेत किंवा कोणत्या प्रकारच्या प्रॉब्लेमला फेस जावं लागेल, हे सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला मिळू शकते. ओके. आणि त्याच्या आधारावर मॅनेजमेंट काय करू शकतं, चांगल्या पद्धतीचे फ्युचरमध्ये डिसिजन घेऊ शकतो. ओके. अँड लास्ट टूल जे आहे ते आहे कॅश फ्लो ॲनालिसिस. कॅश फ्लो ॲनालिसिसमध्ये काय केलं जातं, तर कॅशचा फ्लो काय आहे, म्हणजे आपल्या बिझनेसमध्ये कोणत्या स्वरूपात किती प्रमाणात पैसा येतो आहे, प्लस बिझनेसमधला पैसा कोणकोणत्या कारणांसाठी कोणकोणत्या गोष्टींसाठी खर्च केला जातो, ह्याचं काय केलं जातं, रेकॉर्ड मेंटेन केलं जातं. म्हणजे थोडक्यात कॅशचा फ्लो बिझनेसमध्ये कसा आहे हे जर जाणून घ्यायचं झालं किंवा ह्याचं जर रेकॉर्ड मेंटेन करायचं झालं तर कॅश फ्लो ॲनालिसिस ह्या टूलचा वापर आपण करू शकतो. ओके. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. ओके. मग नेक्स्ट व्हिडिओजपासून आपण जे मॅनेजमेंट अकाउंटिंगचं सेकंड युनिट आहे फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस त्याला सुरुवात करूया. ओके. चालेल मग. थँक्यू.